सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ सेवावासनिक मंडळ यांच्या वतीनं ब्रह्मविद्या निरूपण सोहळा, या सोहळ्याचा आज कितवा दिवस आहे? चौथा दिवस आहे. मला वाटलं विसरले काय. तर चौथा दिवसाचं पहिलं सत्र आहे. आणि आजचं सत्र स्वामी श्री चक्रधरांनी या जीवाकडून केलेली अपेक्षा, माया बहिणी अंशस्थिती आमचा दांडिया डोळे के जाईल, आहे की नाही. या जीवाच्या ज्या माया बहिणी असतात, भाऊ असतात, त्यांना काय वाटतं की ह्या जीवानी दांडी डोळे, त्यावेळेस दांड्या होत्या, आता आपल्याकडे गाड्या बंगले झाले, तर ते काय अपेक्षा करतात का आमचा भाऊ, आमचा जो नातेवाईक आहे, याच्याकडे कधी गाडी येईल, याचा कधी बंगला होईल, हा राजकारणात कधी सक्सेस होईल, मग याच्या निमित्ताने आपल्यालाही बी मोठेपण भेटेल अशी अपेक्षा करतात. पण परमेश्वर काय अपेक्षा करतात या जीवाकडून? हा जीव कंटकटीयमान के असेल, गौरी कपाटी के असेल. म्हणजे परमेश्वराने या पुरुषाला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने गौरी कपाटी असून कंटकटीयमान रांगोळीचा पुरुष ह्या जीवाने कसं व्हावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं अशा अनुषंगाने अपेक्षा केलेली आहे. त्या अपेक्षेत तर आपण बसत नाही. परंतु परमपूजनीय परममहंत आचार्य श्री केशराज बाबाजी यांनी अपेक्षा व्यक्त केली की आपले सत्र एखादा तरी ढोऱ्या डोंगराच्या उंच स्थानावरती ही जी कपार आहे, ज्या कपारीमध्ये आपल्या पूर्वजांनी साधना केली, त्या साधनेतून परमेश्वराला जवळ केलं, त्या कैवल्यगडाच्या शिखरावरती आपलं एखादं सत्र व्हावं. आणि म्हणून आज आपण सर्व सद्भक्तांसहित इथं आलेलो आहोत. या कपारीमध्ये आपण ज्या ठिकाणी अनेक साधू संत नी स्मरण करून देवाला आठवत शेवटचा श्वास घेतला, देह क्षापला, अशा ठिकाणी आपण पोचलो आहे. 4 वर्षापूर्वी ज्या तपस्विनी आई होत्या का ज्यांनी 13 वर्ष इथं तपस्या केली आणि देह क्षापला, त्या ह्याच कपारीत येता येता पडल्या होत्या. आपण आता अशा अत्यंत अडचणीच्या रस्त्यावरून आलो आणि त्या बाजूला त्या पडल्या. आता तुम्ही जर बघितलं, जिथून पडल्या तिथून कोणी जगू शकतं का अशी तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. परंतु त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या. मग जे गायी राखणारे गुराखी आहे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जे आज आपले सद्भक्त आहे, दिगंबर आहे, रघुदादा आहे, यांना निरोप दिला आणि त्यांनी धावत पळत येऊन त्यांना दवाखान्यात पोचवलं. आणि तेव्हापासून त्यांचा आणि आपला संबंध आला परमेश्वर कृपेने. त्यांनी ह्याच ठिकाणी देह क्षापला. त्यानंतर परमपूजनीय परमहंत आचार्य श्री इथं जे शेड होतं शेवटचं, काय नाव त्या बाबांचं? परमपूजनीय सोनपेटकर बाबांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली आणि देह क्षापला. आणि त्यानंतर मागच्या वर्षी परमपूजनीय परमहंत आचार्य श्री कैवल्यवासी तपश्रीराज दादा पंजाबी अर्थात दुधाडे काका यांनी ह्याच ठिकाणी 5 वर्ष साधना केली आणि देह क्षापला. आपली तर तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही की आपण इथं यावं, साधना करावी, देह क्षापावा. परंतु त्यांच्यातला थोडासा सत्व आपल्या हृदयात उतरावं, थोडासा भाव आपल्या हृदयात यावा, हा उद्देश ठेवून आपण या ढोऱ्या डोंगरामध्ये दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. आणि आपल्या साधकांना ह्या ढोऱ्या डोंगराची महती, ढोऱ्या डोंगराचा इतिहास पुनर्स्थापित करून लोकांपर्यंत नेत असतो. याही वर्षी आपण 25 डिसेंबरपासून हा कार्यक्रम घेतलेला आहे. 1 जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आणि आज 4थ्या दिवसाचं हे पहिलं सत्र आपण डोंगराच्या उच्च भागावरती कपारीत आलेलो आहे. ही कपार उच्च भागावर जरी असली तरी इथूनच परमेश्वराच्या कैवल्याची वाट सुरू होते. आणि म्हणून प्रत्येकाने कधीतरी केव्हा तरी जेव्हा जितका वेळ जमेल तितका वेळ इथं यावं आणि ते सत्व आपल्या हृदयात उतरून परमेश्वराला आठवावं अशी परमेश्वराची अपेक्षा आहे.
सर्व सद्भक्त आलेले आहे आणि ही जी डोंगर आहे, कपार आहे, हे आपण बघू पण शकता. या कपारीतच अनेक साधकांनी आपला देह क्षेपून आपल्या ह्या परमेश्वराच्या प्राप्तीचा शेवट करून परमेश्वराला प्राप्त झाले. ते असं करायचं आणि तेच सत्व आपल्या हृदयात यावं, ते बळ आपल्या हृदयात यावं, ते सामर्थ्य आपल्याला, हाच उद्देश ठेवून आपण आज हे सत्र घेत आहोत. परमपूजनीय बाबा केशराज बाबाजी येत आहे. आपण सत्राला सुरुवात करू. आपण परमेश्वराने सांगितलेलं या सृष्टीचा संहार प्रकरण आपण बघितल्यानंतर कालपासून आपण संसरण प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि 4 सूत्र आपण त्याचं चिंतन करून या सृष्टीचं संसरण कसं होतं, परमेश्वर त्याचं नियोजन कसं करतात, त्या पद्धतीनं आपण ती सिस्टम, ती प्रक्रिया समजून घेत आहोत, जेणेकरून आपल्यातलं मी स्वतःचं अस्तित्व आपण विसरून या सृष्टीचा आडाखा किती मोठा आहे, या सृष्टीतले अनंत जीव, मायेच्या तमात 100 ब्रह्मांडा इतका व्याप आणि अनंत ब्रह्मांडीचे हे जीव या मायेच्या तमात, तो तम किती मोठा, त्याचं या मायेचं स्वरूप किती मोठं आणि त्याच्याही पलीकडं परमेश्वर हे जे स्वरूप आहे किती मोठं आहे, याचा आपण अंदाज करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. परंतु परमेश्वराने आपल्याला या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून एक जाणीव करून दिलेली आहे की हे ब्रह्मांड खूप मोठं आहे, त्याच्याही पलीकडं अनंत ब्रह्मांड आहे आणि त्या अनंत ब्रह्मांडातल्या एका ब्रह्मांडातलं एक आपण घटक आहोत. आचार्यांनी देवाला विचारलं की देवा, दुसऱ्या ब्रह्मांडाचं कशी प्रक्रिया असते, कसं असतं? देव म्हणतात, अरे बाबा, ह्याच ब्रह्मांडाचं समजून घे, तेच एवढं सोपं आहे, तो दुसऱ्या ब्रह्मांडाचा काय विचार करतो? पण एका ब्रह्मांडाचं आपलं समजून घेणं आपल्या बुद्धीच्या, आपल्या कल्पनेच्या, आपल्या बुद्धीच्या प्रक्रियेच्या पलीकडचा भाग आहे. पण तरीही परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतांनी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वांना ऐकू येतं आहे ना? परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार वशी. परमेश्वर प्रवृत्तीने माया व्यापार करते. कशाचा व्यापार करते? अविद्यात्मक जीव चैतन्य मम ऐसे घेऊन उठीते. परमेश्वर प्रवृत्तीनं या मायेने ह्या जीवाला, आता मागच्या प्रक्रियेत आपण बघितलं, या अनंत जीवांना उठवलंय, जागं केलंय, जागं करून चेतवलंय, सरकवत सरकवत त्या ब्रह्मांडीच्या, त्या सृष्टीच्या द्वाराजवळ त्या जीवाला आणलेलं आहे आणि आपला जो आद्यमळ आहे चैतन्यमय ऐसे, म्हणजे अन्यथा ज्ञान उपजून त्याला सामर्थ्य देऊन त्या ब्रह्मांडात त्या जीवाला टाकलेलं आहे. आणि टाकल्यानंतर हा जीव आता काय करतोय पुढच्या प्रक्रियेमध्ये? या मायेची, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेनं तो व्यापार केला आणि हा व्यापार केल्यानंतर हा जीव अनादि अविद्यायुक्त जो आहे, अविद्यात्मक जीव आहे, तो मात्र चैतन्यमय ऐसे घेऊन उठला. आता मी चैतन्य आहे असं म्हणून अन्यथा ज्ञान उपजलं, त्याला आद्यमळ लागला आणि त्याचा जो 100 ब्रह्मांडाचा जो व्याप आहे तो आकर्षिला आणि तो आता या ब्रह्मांडात, या सृष्टीत आलेला आहे. परमेश्वर प्रवृत्ती म्हणजे परमेश्वराच्या इच्छेतो, परमेश्वराची इच्छा आहे, त्या इच्छेतो, त्या प्रवृत्तीतो या मायेने व्यापार वशे, म्हणजे माया परमेश्वराच्या व्यापाराला वश झाली. आदेश दिला त्या मायेला परमेश्वराने आणि तो आदेश घेऊन ती वश होऊन, ती अधीन होऊन अविद्यात्मक जीवाला, अविद्यायुक्त जीव अगोदरच आहे, अनादि अविद्यायुक्त जीव आहे, या अशा अनादि अविद्यायुक्त जीवाला चैतन्य मम, म्हणजे चैतन्य ते मी, चैतन्य तो मी, हे घेऊन उठती, म्हणजे आम भावेशी सावध होती. त्याला सावध केलं, चैतन्यमय असं म्हणायला लावलं, त्यांनी म्हटलं आणि तो आता सावध झालेला आहे. तर माया व्यापार वसे, म्हणजे व्यापाराशी अधीन होऊन, म्हणजे परमेश्वराच्या व्यापाराला ही माया अधीन झालेली. ती माया म्हणू शकते का? असं कसं काय? हे तर अन्यथा ज्ञान आहे, चुकीचं ज्ञान आहे. त्याला जीव म्हणूनच किंवा परमेश्वर म्हणूनच का? तर ते आपण सर्व मागच्या टीकेमध्ये बघितलेलं. तर जीव जर म्हटलं तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य येणार नाही, तो मळ रचू शकत नाही, पुढं जाऊन प्रपंच रचू शकत नाही, या सृष्टीतच येऊ शकत नाही, तो पंगू कायमस्वरूपी राहील.
म्हणून जीवाला जीव म्हणून उठवणं शक्य नाही. जीवाला परमेश्वर म्हणून उठवलं झालं तर ती जी माया आहे ही परमेश्वराची कोण आहे? दासी आहे. पतिव्रता दासीप्रमाणे ती परमेश्वराची असल्यामुळं जर त्या जीवाला जर म्हटलं मी परमेश्वर आहे असं म्हटलं तर ती दासी कोणाची झाली? त्याची, त्या जीवाची दासी झाली. म्हणून तसं होत नाही. आणि म्हणून ही माया परमेश्वराच्या व्यापाराला वश होऊन अधीन होऊन ती त्याला चैतन्यमय असं म्हणायला लावते. अविद्यात्मक म्हणजे अविद्याची आत्मा केला. आता जो अविद्या आहे ती अनादि अविद्यात आहेच, पण चैतन्यमय असल्या म्हटल्यानंतर ह्या जीवाचा आत्मा जो आहे तोच अविद्यात्मक झाला आहे. आता अविद्या म्हशी पाणी न्याय हे आपण बघितलेलं अत्यंत सूत्र, तुम्ही सत्संग बघितले असेल ती अनादि अविद्या या जीवाला कशी लागते, कशा पद्धतीने लागते. म्हशी पाणी न्यायाने म्हणजे काय? शाही बादलीभर पाणी घेतलं, एक थेंब जर शाईचा टाकला तर ती सर्व घाण होती. अशा म्हशी पायी न्यायाने जीवस्वरूपी व्यापून असल्याने जीवाचा आत्माच अविद्या होऊन असे म्हटले. जीवाचा आत्माच अविद्या आहे. म्हणजे अनादि अविद्या जी आहे ती आत्म्यात म्हणजे पूर्ण स्वरूपात आहे, ती काय कुठं विशिष्ट एका ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे अज्ञान ह्या जीवामध्ये मुळातच असतं. तर मायेला जीव स्वरूपाचे दर्शन नसल्याने अविद्या हाच आत्मा केला म्हटले. मायेला ह्या जीव स्वरूपाचं दर्शन नाही, माया जी जीवाला पाहत नाही. मग हे जे देवता आहे हे जीवाला बघू शकत नाही. मग बघतात कसे? तर मळाधार. आपण मागच्या टीकेमध्ये बघितलं तर जो जीव जो देवता त्या जीवाला जो मळ चिटकावतात त्या मळाधारे त्या जीवाला जीव समजतात. मळ हाच जीव आहे असं समजतात म्हटले. तसंच मायेचं सुद्धा आहे. माया अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. तिची जी शक्ती आहे ती अनंतपट आहे. परमेश्वराच्या खालोखाल तिचीच शक्ती येते, परंतु तीसुद्धा या जीवाला जीवस्वरूपाला पाहू शकत नाही. आणि त्याचं दर्शन नसल्यामुळं अविद्या हाच आत्मा जो आहे त्या अविद्येलाच ती जीव समजते. चैतन्यमय म्हणजे चैतन्य ते मी. चैतन्यमय म्हणजे तो चैतन्य तो मीच आहे. म्हणजे आपण पहिलं कर्म कोणतं केलं? सर्वात पहिले कर्म हे केलं चैतन्यमय असं म्हणण्याचं. दुसरं कर्म कोणतं केलं? विकल्पाचं. या देवताच परमेश्वर का नाही, मीच परमेश्वर का नाही, या कर्माची गती सुरू झाली. तिथूनच मग कर्मफळ आपल्याला भेटलेलं आहे. चैतन्यमय म्हणजे मी चैतन्य आहे. आता घेऊन उठती म्हणजे आम भावेशी सावध होती. आम भाव निर्माण झाला, घेतला मी चैतन्य आहे, उठला. जर एखाद्या व्यक्तीला अरे तू कोण आहे, त्याला आपाप लगेच आम भाव निर्माण होतो ना, माझं अस्तित्व मी असं आहे, मी अमक आहे, अमक फलाना आहे, टमक आहे. तर तसं त्यालासुद्धा अहंकार निर्माण होऊन आम भावेशी तो उठला आहे. यथा निद्रिस्त मागेले आद्याशीची उठी म्हणजे एखादा व्यापारी जे आहे जो आद्याशाने झोपतो, म्हणजे काय एखादा व्यापारी असतो बघा, तो व्यापारी त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच असतं. कोणती जमीन घ्यायची, कधी घ्यायची, कशी सपाट करायची, ती किती कमी रेटनी भेटेल, किती जास्त भेटेल, डोक्यात तेच. सोन्याचा व्यापार असेल तर सोन्याच्या डोक्यात तेच आहे की नाही. शेतकरी असेल तर तो शेतकरी झोपता उद्याचं नियोजन करतो. उद्या कोणाला कोणत्या वावरात पाठवायचं, काय लागवड करायची, काय करायचं, माणसं किती आणायचे, सारं त्याच्या डोक्यात तेच कंटिन्यू असतं ना. तर तो ध्यास घेऊनच झोपतो, त्याच आद्याशाने उठतो. पण ध्यास घेऊन झोपतो, त्याच आद्याशाने उठतो. की सकाळी आता रात्री आपण नियोजन केलेलं लगेच सकाळी उठतो, त्या पद्धतीने त्याने नियोजन करतो. तुम्ही चौघजण इकडं जा तिकडं जा, हे करा ते करा, आहे की नाही. तसं हा जो आहे म्हटले त्याप्रमाणे मागील आदेशाशी म्हणजे जीवाशी मागील वचनी चैतन्य मग आयसे उपजवले तेनिशी आदेश उचनी उठी ती म्हटले. मागील वचनामध्ये देवानी या सूत्रामध्ये काय सांगितलं की मी चैतन्य मग असं तो म्हटला आणि आता इथं उठला. तर त्याचं प्रमाण त्यांनी काय दिलं? एखादा व्यापारी असतो ज्या उद्देशाने झोपतो, विचार करत करत त्याच उद्देशाने उठतो. आणि हेच प्रमाण घेऊन आपण स्मरणाला पण लावतो की जर तुम्ही रात्री झोपता जर स्मरण करत करत झोपले आणि सकाळी उठता जर स्मरण करत त्याच आदेशाने उठले, त्याच चिंतनाने उठले, तर पूर्ण रात्रीची जी झोप आहे ती लेखी लागते. कारण स्मरणात पडलं. रात्री ज्या उद्देशाने आपण झोपलं त्याच उद्देशाने सकाळी उठलं तर तेच आपलं होतं. प्रापंचिक माणूस आहे, अज्ञानी माणूस आहे, त्याला दररोजचं ही सवय असल्यामुळे मरतानासुद्धा त्याला वाटतच नाही का मी मरणार आहे. आता त्याला वाटतं आता मला झोप येणार आहे, थोडासा थकवा आलेला आहे, आळस आलेला आहे किंवा आजारी पडलेलो आहे म्हणून मी झोपलो आहे. तो डोळे बंद करतो आणि तोच चिंतन करत करत जसं तरुची सवय त्याला तोच चिंतन करतो. आता मला थोडं बरं वाटेल, मग मी उठेल आणि मग परत या लोकांकडून कामं करून घेईल. परंतु तो गेलेला असतो. म्हणजे जे आदेशाने उठला त्याच आदेशाने गेला. म्हणजे तो गेला कुठं? त्यांनी जे चिंतन केलं. म्हणून स्वामी
श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला शेवटचा क्षण कसा पकडायचा हे सांगितलेले आहे. म्हटले मृत्यूशेवरती पडल्यानंतर जो माझं चिंतन करेल, जो म्हणेल तू मला हवं आहे, मला आता हे काहीच नको आहे, तो जिवंतपणीच जर माझा झाला तर मेल्यानंतर मी त्याला कसं पाठवेल म्हणले कुठं. मग आपण दररोज झोपताना आपण असं समजायचं की आता ही शेवटची रात्र आहे आपली, आपण मरतोय. कारण आपल्याला माहीतच नाही आपण कधी मरणार आहे. रात्री आता कदाचित असे रात्री झोपात कितीतरी लोक मरून जायले, तुम्ही ऐकलं असेल. आपण काय अमरचा पट्टा घेऊन आलो आहे का, काही आपल्याला काही वेगळं भेटलं आहे का? असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आपण पण जाणारच आहे. म्हणून आपण रात्री शेवटची रात्र म्हणून झोपायचं. या बाबा, सर्वांनी बाबांचं टाळ्या वाजून स्वागत करा. परमपूजनीय परमहंत आचार्य श्री केशवराज बाबाजी यांच्याच प्रेरणेने, यांच्याच आदेशाने आज आपण या कापरीत आलो. इकडे तुम्हाला बसायची जागा या. आम्ही सुरू केलेलं आहे कारण वेळेचं बंधन, त्यामुळे इकडे बसा. हां, 4 वाजपर्यंत थांबायचं. ते परमपूजनीय परमहंत आचार्य श्री शंकराज बाबाजी भेटायला येतात, शुभेच्छा भेटी द्यायला. ती एक टेक्निकली अडचण झाली, तर मग बघू जमलं तर मग त्यांना बी. परंतु हां, ते म्हटले डोळे डोंगर पाहायचं आहे, पाहिला नाही तर मग इकडंच बोलून घेऊ, बघू आता कसं होतं आहे. तर ज्या आद्याशाने जो माणूस बसतो त्याच आद्याशाने उठतो. तसंच त्या आद्याशाने त्यांनी चैतन्यमय असं म्हटलं, त्याच आद्याशाने चैतन्य म्हणून उठला. चैतन्यमय म्हटलं, चैतन्य म्हणून उठला. तसंच आपण सुद्धा विषय काय चालला आहे का, रात्री दररोजची रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण काय समजायचं की आता ही शेवटची रात्र आहे. जेव्हा शेवटची रात्र म्हणून जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा दिवसभरात केलेले जे वाईट कर्म आहे त्याची तुम्हाला जाणीव होईल, आठवण होईल, आणि तुम्ही काय कराल, 2 दंडोत घाला, प्रसव मोडाल, देवा आता सकाळी उठल का नाही काही गॅरंटी नाही, मला माफ करा, कळत न कळत माझ्याकडून अशा चुका झाल्या, तशा चुका झाल्या, प्रसव मोडून मग झोपायचं असतं. आणि यदा कदाचित झोपल्यानंतर तुम्ही कायमचे नाहीच झोपले आणि उठलेच तर मग परत 2 दंडोत घालायचे असतं. देवा तुम्ही आजचा दिवस आम्हाला दाखवला. आता तो कशासाठी दाखवला, तर देवाला जवळ करायसाठी. काहीतरी बाकी आहे आपलं, आणि हे बाकी भरण्यासाठी आलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला सामर्थ्य द्यावं, बळ द्यावं, अशा उद्देशाने. परंतु आपण कशासाठी रात्री झोपताना, सर तुमच्या डोक्यात काय राहतं, सकाळी आता एवढ्या वाजता उठू, या शिक्षकांना हे सांगितलं, त्या शिक्षकांना, शेतकरी शेतीच्या पद्धतीने, व्यावसायिकच्या पद्धतीनं, आहे की नाही, घरातले कामं करणाऱ्या बायांच्या डोक्यात तेच आहे, उद्या किती चपात्या करावं लागेल, किती भाज्या करावं लागेल, त्याच ध्यासाने झोपात्या आणि त्याच ध्यासाने उठात्या. तसं साधूंनी कसं कोणत्या ध्यासाने उठलं पाहिजे का, देव आता भेटवायचा आहे, मिळवायचा आहे, आता नाही तर कधीच नाही, या ध्यासाने झोपला पाहिजे, त्या ध्यासानेच उठला पाहिजे. परंतु रात्रीचं मग आता किती काय, उद्या तुमच्यासारखंच आम्ही बी, आमच्यासारखं तुम्ही बी, मग काय उपयोग राहिला, काय उपयोग नाही. म्हणून हा सिद्धांत आपण तिथं लावू शकतो की रात्री झोपताना आपण स्मरण करता करता झोपलो, सकाळी उठल्यानंतर स्मरण करतो, उठलो तर लेखी लागेल. आणि शेवटची रात्र आहे असं समजून जर आपण गेलो तर आपल्यामध्ये बदल पण आहे. बदल अपेक्षित आहे देवाला. आणि हा बदल कशाने होईल का, मी मरेल, उद्या मरेल. आता तुम्ही उद्या तर मरणार नाही, कारण म्हटल्याने थोडी कावळ्याच्या डोराने, ते काय म्हणता ना, कावळ्याच्या शापाने डोरं मरत नाही, पण मी उद्या अनुसरेल असं तर तुम्ही म्हणताच आहे ना. मग अनुसरण हे मरणच असतं. मग जर मी अनुसरणार आहे तर कशासाठी वाद घालायचे, मी अनुसरणार आहे तर कशासाठी याला नावं ठेवायचे, मी अनुसरणार आहे तर याचे कशासाठी पैसे बुडवायचे, मी अनुसरणार आहे तर कशासाठी मी खोटं बोलायचं, मी अनुसरणार आहे तर मी कोणाचा का द्वेष करायचा, असा विचार करून ते बी मरणच असतं. आणि त्या ध्यासाने जर तुम्ही दररोजचं जीवन व्यतीत केलं, झोपतानाचं उठण्याचं दिवसभराचं चिंतन केलं, तर देव काही लांब नाही, देव काही दूर नाही, देव तर तुमच्याच पाठी, देव ते आपल्याच पाठी. परंतु देवाला प्रसन्नता कशी निर्माण होईल का, देवाने अपेक्षित असलेलं. म्हणून देवाने सांगितलं, गौरी कपाटी के असेल, आपण राहतो कुठं आणि देव मिळवायचे स्वप्न पाहतो. कधीतरी आपल्या हृदयात सत्व उतरावं. आपलं हे पूर्वजांनी आपल्याला जी शिदुरी दिलेली आहे साधनेची, ज्ञानाची, ती शिदुरी आपल्या गाठीशी असावी. म्हणून या उद्देशाने आजही आपण इथं आलेलो आहे आणि या सत्राला घेतो आहे. चैतन्यमय असे म्हणितले, कवन कार्य झाले म्हणले. मग चैतन्य असं जर म्हटलं तर कार्य कोणतं झालं, मी चैतन्य या प्रथम उल्लेखाचा मळ जाणला म्हटले. मळ लागला ना, आद्यमळ, त्यालाच आद्यमळ म्हणतात. चैतन्यमय असं म्हणताच मायेनी या जीवाला मळ चिटकावला. प्रथम उल्लेख सरीशी आद्यमळ लागला म्हटले. आद्यमळ लागण्याची काही दुसरी वेगळी प्रक्रिया नाही. अन्यथा ज्ञान उपजणं म्हणजेच आद्यमळ. आणि हा आद्यमळ मायेनी जीवाला लावलेला आहे, जीवानी घेतलेला नाही आहे. आणि बाकीचे जे मळ आहे जीव स्वतः घेणार आहे, कारण त्याला आता सामर्थ्य आलं, त्याच्यामध्ये आता थोडीशी एनर्जी आली, ताकद आलेली आहे.
प्रथम उल्लेख करताच त्याने आद्यमळ लावला. यथा प्रेतदेह. आता प्रेतदेह केवळ मानसिक क्रियेने आक्षेपते म्हणजे काय? प्रेतदेहाचं त्यांनी प्रमाण दिले. प्रेतदेह कशाने आक्षेपतं? मानसिक कर्म. काय केलं? चिकित्सा, विचिकित्सक कल्पना केली ना, कल्पकल्पना. हा ब्राह्मण आहे, हा शूद्र आहे, हा जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, स्वच्छ आहे, अस्वच्छ आहे, हा पवित्र आहे, हा अपवित्र आहे, ही दिशा शुभ आहे, ती दिशा अशुभ आहे. यांनी प्रेतदेहाचं नरक होतं नाही. महानुभावांना माहीत असून सुद्धा महानुभाव शुभ अशुभ पाळतात म्हटल्यानंतर आता देवाने सांगून उपयोग काय केला? तुम्हाला बोध काय झाला? जर तुमच्या मनामध्ये ही कल्पकल्पना जर राहिली असेल तर तुम्ही महानुभावच नाही. देव म्हणतात बोध देतात, निर्विकल्प केला तुम्हाला. देवाने निर्विकल्प केलं आहे, पण आपण निर्विकल्प व्हायला तयार नाही. आपल्या डोक्यात हेच हा तो 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 निर्विकल्प व्हायचं आहे. देव काय त्याच्या प्रेतदेहाचा नरक कशाने होतं म्हणले? फक्त मानसिक क्रियेने होतं. आणि ह्या मानसिक क्रियेने जर आक्षेपतं त्याप्रमाणे आद्यमळसुद्धा जो चैतन्य मायेचा जो आद्यमळ आहे, इकडं तर काळजी घ्या, चैतन्य मायेचा जो मळ आहे तो नुसता प्रथम उल्लेख केल्यानेच लागतो म्हटले. जसं उल्लेख करता करता प्रेतदेहाचं नरक प्राप्त होतं तसंच ह्या उल्लेखाने सुद्धा चैतन्य जे आहे ते चैतन्याचं याचं स्टँड नाही आणलं. पण आता तुम्ही काय पकडून ठेवणार? तसा आवाज खूप मोठा आहे. काही आवश्यकता नाही, तुम्हाला सर्वांना आवाज येतोय ना? हां ठीक आहे, हे असू दे असू दे. हां हां असू दे असू दे. येतो आवाज. वा वा, आवाज वाढवलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. महानुभावांचा आवाज असाही मोठाच असतो आणि तो मोठाच असला पाहिजे. तर प्रथम उल्लेख म्हणजे या कल्पकल्पना जो करतो, मनातच कल्पना करतो ना तो. त्यांनी काही शारीरिक क्रिया केलेली असते का? नाही. शारीरिक क्रिया न करता मनातल्या कल्पनेने प्रेतदेहाचं नरक होतं. तसं ह्या आद्यमळ चैतन्यमय अशी कल्पना मनातच केलेली आहे त्यांनी. तिथं गेला आणि एखादी वस्तू घेतली आणि मग चिटकावला असा भाग नाही आहे. त्याप्रमाणे त्याला आद्यमळ चिटाकला म्हटले. म्हणून प्रमाण काय दिलेलं? यथा प्रेतदेह म्हटले. आद्यमळ त्याप्रमाणे उल्लेखासरशीच त्यांनी चिटकवला. विकल्प केला की प्रेतदेह लागतं, निर्विकल्प झालं तर नासतं, निर्विकल्प झालं तर नासतं. आता देवानी आणि पक्षकारांनीही त्याचा पर्याय आपल्याला दिलेला आहे. काय पर्याय दिला आहे? निर्विकल्प केलं तर नासतं, निर्विकल्प व्हायचं नाही, पात्रतेत इंडायचे. हा काय प्रकार आहे की नाही? देवाने सांगितलं. पक्षकार काय सांगतात? विकल्प केला तर प्रेतदेह, आणि तो प्रेतदेह नासायचा असेल तर निर्विकल्प व्हा. आणि निर्विकल्प होण्यासाठी देवानेच अपेक्षा केली आहे जीवाकडून. ते निर्विकल्प न होता गेल्यानंतर मात्र मग पात्रतेत फिरायचे. त्याच्यापेक्षा 5 पैसे लागत नाही, खर्च लागत नाही, परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त होईल, परमेश्वराच्या खावणीला आपण उतरू. निर्विकल्प आपल्या मनामधलं जी बी कल्पकल्पना आहे, मग प्रत्येक गोष्टीविषयी, नुसती याच्याच विषयी नाही, कपड्याविषयी, खाण्याविषयी, माणसाविषयी, जातीविषयी, स्वच्छ अस्वच्छतेच्या विषयी, सर्व बाबतीत ज्या बी कल्पना आहे त्या देवानी मोडीत काढलेल्या आहे. कपड्याच्या बाबतीत देवानी मोडीत काय काढलं म्हणले? स्मशानात जर एखादा कपडा पडला, तुम्हाला गरज असेल तर ते घ्या, ते अस्वच्छ अपवित्र असं काही समजू नका, कल्पना आपली मोडून काढली. याचा अर्थ तेच घेण्यासाठी मग माणसाची मरण्याची वाट पाहू नका. देवाने लगेच सावध केलं. हा जीव काय प्रवृत्तीचा आहे देवाला माहिती आहे. मग देवाने कुठेही अर्धवट तत्त्वज्ञान सांगितलं नाही, पूर्ण सत्व तत्त्वज्ञान सांगितलं, यथार्थ सांगितलं. परंतु ते घेताना ज्या जीवाने जर अर्धवट घेतलं तर मन मात्र धोकादायक आहे. यथार्थपणे जर समजून घेतलं तर धोकादायक नाही. याचा आवाज थोडा कमी करा, जास्त झाला. याची आवश्यकता नाही आहे, कमी करा. नाही हा याच्यामुळं घुमतो का? हां हां असं ठीक आहे चला, काय हरकत नाही. तर निर्विकल्प झाल्यावर ते नसते. तसे नाहम चैतन्य म्हणते तर आद्यमळ नासेल म्हटले. मी चैतन्य नाही असं म्हटलं तरी आद्यमळ नासेल. मग नासेल का म्हटले? मग हा प्रश्न निर्माण केला. जर निर्विकल्प झाला तर प्रेतदेहाचं नरक नासू शकतं म्हटले, तर मग मी चैतन्य नाही असं म्हटल्यानंतर तो आद्यमळ जाईल का म्हटले? परी विशेष ज्ञानी न नासे. विशेष ज्ञानी आहे म्हटले. तुमचं तर शाब्दज्ञानाचा विषय, म्हणजे शाब्दज्ञानात तर विषयच नाही, अप्रोक्ष ज्ञानातही नाही, सामान्य ज्ञानातही नाही, तर विशेष ज्ञानी सुद्धा नासू शकत नाही म्हटले. असं नाही असं म्हटल्याने का? आता ते पुढे येणार आहे. परी तो म्हणजे आद्यमळ, विशेष ज्ञानी न नासे म्हणजे विशेष ज्ञान झाल्यावर सुद्धा पुरुषार्थाच्या त्यांनी नासत नाही. का नासत नाही? त्याने लाविले तो फिडे, त्यांनी नाही लाविले ते न फिडे. सूत्र आहे. त्यांनी जर लावलेलाच नाही आहे तर तो फेडणार कसा? लावला कोणी? मायेनी.
आता मायेने लावला तर माया फेडू शकते किंवा मायेचा मालक फेडू शकतो की नाही. त्याच्यामुळं त्या जीवामध्ये ती सामर्थ्य नाही, त्याने चिटकावला मायेने, त्याच्यामुळं मायेने चिटकावल्यामुळं याला मात्र त्याचा नाश करता येत नाही. आणि त्याची नाही फिटे म्हणजे जो कोण सांगितला म्हणले विशेष ज्ञानी सुद्धा तो फेडू शकत नाही, तेव्हा आपली तर गतच नाही म्हटले. मग ईश्वर नासावा प्राप्तिकाळी का सहारी, मग कोण नासल ते? एक तर परमेश्वर नासावणार आहे कधी, एक तर प्राप्तिकाळी किंवा सहारी. सहार काळामध्ये आद्यमळ नासतो, कारण मायेच्या तामात परत पूर्ण हा जीव जातो ना, त्यावेळेस सारेच सोडत जाणार आहे ना. आणि आपण पाहिले ते सोडत जाऊन तो तिथं जातो मायेच्या तामात. तर सहार काळी एक तर नासतो, अन्यथा परमेश्वर प्राप्तिकाळी नासावतात. त्याच्यामुळे ते जीवाकडून ते होणं नाही म्हटले. व्यक्तमंत परमेश्वर ज्यावेळी जीवाला ईश्वर प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती देणार आहे, व्यक्तमंत परमेश्वर देतो ना. आपण जी साधना केली, साधना केल्यानंतर आपल्याला जी आपल्या अवस्थेनुसार आपल्याला प्राप्ती होणार आहे, तर तो व्यक्तमंत जो परमेश्वर आहे ते प्राप्ती देतात ना. अविद्येच्छेद केल्यानंतर आद्यमळे नासवितात. मग त्या वेळेस अनादि अविद्येचा छेद करतात, त्याच वेळेस आद्यमळ नासावतात का म्हटले. तर अज्ञान छेदे करून आद्यमळ त्रुटी होय. अज्ञान छेदे करून जेव्हाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान एकदा गेलं, त्याचा छेद झाला की आपोआपच आद्यमळ त्रुटी होय. म्हणजे त्याच्यामध्ये जी ताकद आहे, त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते कमी होतं. आपण म्हणलं ना याची ताकद कमी झाली, आता क्षीण झाला, त्रुटी झाली, म्हणजे थोड्यातलं त्याच्यातली कमतरता आली. प्राप्तियोग्य असलेल्या जीवाची अविद्या नासवतात सहारी किंवा महासहारी. म्हणजेच महासहारी जीवाचे आद्यमळ अव्यक्तमंत जो परमेश्वर आहे ते नासवतात का म्हटले. मग अव्यक्तमंत परमेश्वर नासवतात का, कारण अव्यक्तमंत परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने सृष्टीचा व्यापार चालू केलेला आहे, रचना चालू केलेली आहे किंवा सहार केलेला आहे, हे आपण बघितलं. तर मग इथं त्यांनी काय प्रश्न केला, तर जीवाला बंधमोक्षी परमेश्वर क्रीडित, जीवाला या बंधनातून काढण्यासाठी परमेश्वर काय करतात, क्रीडतात. अवतार घेऊन वाडोवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करतात, भिक्षेला जातात. पूजने भांडारेकरांकडे भिक्षाला गेले, बाई संकट गेले, 3-3 दिवस अपमान सहन केला. हेच क्रीड नाही. कशासाठी आहे, या जीवाचा जो बंध आहे, जो अनादि अविद्या आहे, तो काढून मोक्षाला नेण्यासाठी. म्हणजे परमेश्वर करतात म्हणले सर्व. तर प्रतिसृष्टी करतात म्हणले. महासारी आद्यमळ नासतो, प्रतिसृष्टी पुन्हा पुन्हा लागतो. प्राप्तिकाळी नासला तो पुन्हा लागणे नाही म्हटले. महासारी जरी महासार होतो, आता महासार बघितला आपण, तर त्यावेळेस आद्यमळ नासतो आणि नासल्यानंतर परत जेव्हा सृष्टीचं संसर्ग होतं परत लागतो. तर हे जाणं येणं लागतं येतच म्हटले. त्यासाठी 2 न्याय दिलेले आहे ना मागे. कशाचा दिला, सर्पाचा दिला आणि गाईचा दिला, आहे की नाही. तसं आता इथं म्हटले येणार लागणार पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया होणार. परंतु त्या जीवाला जर परमेश्वराची प्राप्ती झाली तर त्यावेळेस आद्यमळाचा अनादि अविद्येचा राहतच विषय नाही. मग त्यावेळेस परत त्याला काही लागत नाही. प्राप्तिकाळी नासला पुन्हा लागणे नाही म्हटले. तर चैतन्य म्हणजे जीवाशी, चैतन्य जीवाशी म्हणजे चैतन्य म्हणजे संलग्न तोही जीवाला प्रथम सृष्टीकाळीच लागतो. आता चैतन्य, आता इथला जो चैतन्य घेतला, आतापर्यंत आपण चैतन्य काय म्हणत होतो, माया. आता इथला जो चैतन्य हा संलग्न, आता तो जीवाला लागला, संलग्न तोही जीवाला लागला आणि प्रथम सृष्टीतलाच लागला. म्हणजे मूळ सृष्टी जी आहे तिलाच लागला. तो मात्र ज्याप्रमाणे सृष्टिकाळी सृष्टी परत्वे आद्यमळ लागतो तसा संलग्नी सृष्टी परत्वे लागत असेल म्हटले. मग म्हणजे प्रश्न आहे ना, ज्याप्रमाणे आद्यमळ लागला परत सार झाला, तो परत निघाला परत लागला, असं संलग्नाचं पण आहे का म्हटले. आद्यमळाच्याप्रमाणे त्याला लागला परत महासहारी, आपण मायेच्या तामात गेलो पुन्हा गेला परत लागला, असं काय आहे का. तसं नाही आहे. एकची आण नव्हे म्हणले, परत नाही. या सृष्टीला जो संलग्न लागतो तोच प्राप्तीपर्यंत असतो. मूळ सृष्टीला जो लागला तो शेवटपर्यंत असतो. तो परत लागणं नासणं लागणं अशी प्रक्रिया ती नाही. संलग्नाचा विषय वेगळा, आद्यमळाचा विषय वेगळा. आद्यमळ कधी नासतो, एक तर प्राप्तिकाळी किंवा सारी. परंतु महासारी जरी लासला तरी परत आल्यानंतर परत लागतो. तसं संलग्नाचं नाही. संलग्न मूळ सृष्टीला एकदा लागला तर तो आता प्राप्तीपर्यंत तो आपल्याबरोबर राहणारच आहे. कोणत्याही कर्मफळात गेलो तरी तोच राहणार आहे, तो बदलत नाही. तो जर बदलला तर आपले कर्म बदलतील. याचे कर्म त्याला, त्याचे कर्म त्याला होईल. जीवावर अन्याय होईल.
एखादा जीव मानव जन्मात येणार, त्याची कर्म लेपल्यावर गेलंय, तो जर बदलला तर त्याला ते संलग्न कुत्र्यात घेऊन जाईल, मांजरात घेऊन जाईल, किंवा जो मांजरात जाणार आहे त्याला मानवातही आणू शकतो. त्या म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे हा सिस्टमचा भाग आहे. असं होऊ नये म्हणून तो जो आहे प्राप्तीपर्यंत तोच असतो, तो बदलत नसतं. म्हणले आद्यमळाचं जे निर्वच आहे किंवा तत्त्व आहे, सिद्धांत आहे, ते वेगळे आणि संलग्नाचे वेगळे. तर चतुर्विध कर्मफळे म्हणजे स्वर्ग, नरक, करू, विमोक्ष, 4 चतुर्विध कर्मफळ आहे ना आपल्याला. तर ते आहे म्हणून तरी स्वर्ग जयाशी व्हावे त्याशी नरक होती. स्वर्गात जो गेला त्याला नरक होता, नरक जयाशी जावे त्याशी स्वर्ग होती, म्हणून पालट नव्हे. मग त्यांनी सांगितलं जर यदा कदाचित हा संलग्न जर बदलला असता तर ज्याला स्वर्ग व्हायचं त्याला नरक होईल, ज्याला नरक व्हायचं त्याला स्वर्ग होईल, बदलून जाईल. त्याच्यामुळं तसं दुसरे संलग्न लागले तर जीवाला स्वर्गफळ लागायचं तर नरकफळ होऊ शकतं, नरकफळ लागायचं तर स्वर्गफळ होऊ शकतं. म्हणून जीव चैतन्याचा जो पालट तो होत नाही. जीवाला जो चैतन्य लागला त्याचा पालट होत नाही, तो कायमस्वरूपी तोच असतो. एकीची फळी तरी विचित्रता असे म्हणून, म्हणजे पालट नव्हे म्हणजे काय, एकीची फळी म्हणजे एकाच फळामध्ये विचित्रता असे म्हणजे अनेक प्रकारची कर्मफळे आहेत. कर्मतल्या फळामध्ये 13 कोटी भेद आहे, 13 कोटी देवता म्हणजे 13 कोटी फळ. म्हणून जीवाचा लग्नाचा पालट होत नाही. त्यातून अनेक अडचणी येऊ शकतात आणि जीवावर हा जीव उद्धारत नाही, होणारच नाही, उद्धारच होणार नाही. परमेश्वराने ही सृष्टी निर्मातीच्या पाठिंबाचा उद्देश काय, जीवाचं उद्धारण करायचं. आणि मग कशा कशातून उद्धार होणार नाही त्या साऱ्या बायकॉट केलेल्या गोष्टी. ही परमेश्वराची किती कृपा आहे. जर यदा कदाचित असं नसतं तर भक्तीचा विषयच नसता, भक्तीचा उद्देशही नसता आणि आपण उद्धारूनच गेलो नसतो, अत्यंत अवघड होऊन गेलं असतं, झालंच नसतं, होऊ शकलं नसतं. ते कर्मफळाला जावं वेगवेगळ्या जीवांना त्याच्या अर्जकत्वानुसार वेगवेगळ्या कर्मफळाला जावायचे असते आणि जीवा संलग्नाचा पालट होऊ शकत नाही. म्हणजे त्या दोनचा परस्पर सुटका पण होऊ शकत नाही, सुटकाच नाही. त्याला जरी वाटलं की आता झालं आपलं काम सोडावं, नाही, सुटका होत नाही जोपर्यंत. म्हणजे हा बंधनात कोण आहे, जीव, त्याच्या निमित्ताने तो संलग्नही बंधनात आहे, कारण त्यालाही मुक्ती होत नाही. जेव्हा परमेश्वराची प्राप्ती जीवाला होते तेव्हा त्याची प्राप्ती संलग्नाला त्याची प्राप्ती होते, म्हणजे चैतन्याची प्राप्ती होते. याला मोक्ष तसा तो त्याचा चैतन्याचा मोक्ष, त्याला तो भेटल, मात्र सुटत नाही. म्हणून जीवाचा मोक्ष चैतन्य मोक्ष तो पालटच. जीवाचा मोक्ष जो आहे, जीवाला मोक्षी म्हणजे जीवाला ईश्वर प्राप्ती झाली तर चैतन्य मोक्ष म्हणजे संलग्नाला सुद्धा अव्यक्त मायेची प्राप्ती झाली. ज्यावेळेस याला होती त्याच वेळेस त्याला होते, बदलत नाही. पालटीची म्हणजे त्यावेळेस पालट होतं. म्हटले कधी पालट होतो, कधी तो संलग्न सुटतो, कधी तो बदलतो. तर ज्यावेळेस जीवाला परमेश्वराची प्राप्ती होते तेव्हाच त्याला प्राप्ती होईल. त्याच वेळेस जीवाची आणि संलग्नाची ही ताटातूट किंवा सुटका एकामेकाची झाली, अन्यथा होत नाही. संलग्न स काढून टाका, पुढं काय आहे मग तसंच हे बी हे होत नसतं. एकदा सुरू झालं का झालं सुरू. आणि मग त्याच्यात परत बायांनी काय काढले, वट सावित्री पौर्णिमा, 7 जन्म. आणि हे 7 जन्म आता इथं 1 मिनिटाचं जमत नाही. आणि हे कसं काय, तर ह्यातून बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. ती भक्ती ही परमेश्वरांनी सांगितलेली अपेक्षेली जी आहे तिच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून दोन्हीचा पालट कधी होईल, दोन्हीची सुटका कधी होईल, ज्यावेळेस परमेश्वराची जीवाला प्राप्ती होईल त्याच वेळेस चैतन्याला चैतन्याची प्राप्ती होईल, त्याच वेळेस पालट, त्याच वेळेस सुटका, अन्यथा होत नाही. म्हटले चैतन्य मम जीवा जन्म बोलीजे. आता पुढं सरकला जीव. पहिल्या याच्यामध्ये चैतन्य मन असं म्हटलं, आता चैतन्य मन म्हणून उठला. आता उठल्यानंतर तो काय करतो, चैतन्य जीवा जन्म बोलीजे. चैतन्य मम असं म्हटलं तेच त्या जीवाचा जन्म, त्याला झालं बोलीजे. अन्यथा ज्ञान बोलीजे म्हणजे तो जन्म झाला पण तो अन्यथा ज्ञानाने झाला. अन्यथा ज्ञान बोलीजे आद्यमळ बोलीजे, त्याला आद्यमळ लागला, आद्यमळ बोलीजे म्हणजे जो आद्यमळ लागला हाच त्याचा जन्म. अन्यथा ज्ञान उपजलं हाच त्याचा जन्म. चैतन्य मम असं म्हटलं हाच त्याचा जन्म. जन्म जीवाचे खूप आहे. आपल्या इकडं काय आहे, बोध हा जन्म आहे, अनुसरण हा जन्म आहे, परंतु त्या जन्माचा आपण विचार करत नाही. आपण तारखा कोणत्या लिहून ठेवितो, त्या तारखा नाही लिहून ठेवायच्या आणि त्याचे सोळे करायचे नाही आहे. कुठंतरी मेलोय म्हणून जन्माला आलोय हा सिद्धांत आहे. आणि आता जन्माला आलाय म्हणून कुठंतरी मारणारच आहे. आता तुला जन्म झाला आहे ना, आता प्राप्तीसाठी जन्म झाला आहे, तो कोणता, बोधाचा, अनुसरणाचा. तो जन्म आपण ते बड्डे साजरे केले पाहिजे. ऑलरेडी बड्डे साजरे केलेच नाही पाहिजे.
तुमच्या ठीक आहे कर्मराटीमध्ये साधू संतांचे बड्डे नाही साजरे करायचे, साधू संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या. आमची पुण्यतिथी कोणती आहे? 1 मे 2023 ना 1 मे 2024, 1 मे 2025 पुण्यतिथी साजरी करायची. कारण मेलो ना. अनुसरण म्हणजे काय? मेलेल्या माणसाची बड्डे साजरा करते का पुण्यतिथी साजरी करते? पुण्यतिथी. तर पुण्यतिथी साजरी केली काय पाहिजे. कर्मराटीमध्ये जे अन्य साधू असतात ना त्यांची सिस्टम तुम्हाला माहीत नाही, तुम्ही माहिती करून घ्यायची. आपण जेव्हा इकडं हे करतो ना तर इकडं तिकडं बी पाहायचं जरा. ते काय करतात, ज्याला संन्यास देतात ना तर ते बी चप्पी करतात, परंतु दशक्रिया म्हणून चप्पी करतात. ते म्हणतात मेला ना आता तू पिंडदान कर, म्हणजे त्याला स्वतःचं पिंडदान करायला लावतात. म्हणजे तू मेला आता, तुझं अस्तित्व राहिलं नाही. आणि इथं तेच आहे, आपणही बी काय करतोय, सर्व त्याग करतोय ना. म्हणजे अनुसरण म्हणजे मरणं आहे, समाजासाठी मरणं आणि माझ्यासाठी समाज मरणं आहे, अस्तित्व नाही. म्हणून मग लग्न कार्य आणि इकडूनचे कार्यक्रम आणि तिकडूनचे कार्यक्रम करीत नाही बसायचे. मेलो ना आपण, आपल्याला संबंध येत नाही राहिले, मग जायचं कशाला आणि यायचं कशाला. पण आपण काय करतो, जन्माचा आहे वाढदिवस, अनुसरणाचा आहे वाढदिवस, नाही ते साधूचा विषय चाललाय ना. आला का लक्षात? ते जर लग्नाचे ते वाढदिवस तर ते तुम्ही करीतच राहते, तुम्हाला लाजकाज भीतीपोटी करावंच लागत आहे. नाही आठवण राहिली तर मग इटिंग पंचायत तुमची जेवायची वांदे. त्याच्यामुळे तुमची मजबुरी आहे, पण आमची काय मजबुरी आहे? तुमची मजबुरी, आमची काय मजबुरी आहे का? आमची काय मजबुरी नाही, पण आम्हाला हौस. मजबुरी नाही पण आमची हौस. त्याच्यामुळं साधू संतांचे बड्डे साजरे केले नाही पाहिजे. एक आदर आहे, भाव आहे, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यावेळेस पुण्यतिथी म्हणून साजरी केली पाहिजे, त्याला ती जाणीव करून दिली पाहिजे. साधकांनी जाणीव करून दिली पाहिजे का बाबा तुम्ही XYZ या तारखेला तुमचा कार्यक्रम आटपेले, त्याच्यामुळे तुम्ही जास्त चळवळ करू नका. परंतु तुम्हीच जिवंत करतात. परंतु हा एक विचार आहे, कोण स्वीकारील कोण नाही स्वीकारील हा विषय नाही आहे. परंतु अन्य राटीचं विचार करता अनुसरण देवाने सांगितलं येत आधी नव्हे, जे म्हणितले ते की जे म्हणितलं ते करणं म्हणजे काय? येत एक जन्म दिजो का, जन्म दिला ना, कोणाला दिला? देवाला दिला. देवाला दिला म्हटल्यानंतर इकडं राहिलं काय संबंध? परंतु आपण तत्त्वज्ञान वेगळं मांडतो, वेगळं ऐकतो, वेगळं सांगतो आणि वागताना मात्र वेगळं वागतो. ते दुट्टप्पीपणा इथं चालेल का? इथं दुट्टप्पीपणा चालत नाही, इथं डुप्लिकेटपणा चालत नाही. जे देवाने सांगितलं ते तर सन्निधान, आणि त्याच्यावर चाललं तर मग परमेश्वर. अन्यथा इकडं वेगळं आणि तिकडं वेगळं. आपण राजकारणी आहे का? राजकारणी माणसाचं काल कधीन उद्या कधीन त्याचा काही विषयच नाही. आपण दररोजच अनुभवतोय. आपण मुक्तीचे चाड, त्या चाडेवरती आपण चालणारे परमेश्वर प्राप्तीचे साधक आहोत. आणि त्या साधकांनी मग कसं वागलं पाहिजे. म्हणून लहान मुलं आहे वगैरे ठीक आहे, त्या पद्धतीनं एक जगराटी आहे, समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे, या कर्मराटीतल्या लोकांनी ती केलं तर काही हरकत नाही. परंतु इथलं आणि तिथलं वेगळं दिसलं पाहिजे ना. जे तुम्ही करते तेच आम्ही केलं तर तुमच्यात आमच्यात फरक काय राहिला? म्हणून ते करायचं नाही. एखादा साधू म्हटला तरी मग करायचं नाही. नाहीतर मग तुम्ही जर म्हटले तर साधू म्हणायला लागले तर मग त्या गोष्टी आपण समजून घ्यायचे नेमकं काय आहे. तर चैतन्य मग म्हणजे चैतन्य तो मी, जीव असं म्हणतात. जीव काय म्हणतो? मी चैतन्य आहे. जीवा जन्म बोलीचे म्हणजे त्याच वेळेस जीवस्वरूपी अन्यथा ज्ञानरूप अपत्रता आली त्याच्यामध्ये. मळीनं तो आलं, कारण नित्य केवळ अनादि अविद्ययुक्त नित्य केवळ आहे ना. परंतु आद्यमळ आल्यानंतर त्याच्यामध्ये अन्यथा ज्ञानरूप अपात्रता आली. चैतन्य मी असं म्हटल्यानंतर इथं सुद्धा आता हाच सिद्धांत आपण दुसरीकडे लावतो. आपल्याला बोध झाला, आपण परमेश्वराची भक्ती करतोय. भक्ती करत असताना विकल्प कशाला म्हणतात? दुसऱ्या देवतेचा जय केला का तुम्हाला विकल्प संचारला. इथं तो काय म्हणतो? मी चैतन्य मग असं म्हटलं म्हणून विकल्प आला ना तो. म्हणून अन्यथा ज्ञानरूपी जन्मला ना. मग अन्यथा ज्ञान काय? देवता ह्या परमेश्वर आहे का? नाही. मग त्या परमेश्वराचा जय जयकार करणं, मग ते अन्यथा ज्ञानच झालं. आणि तोच विकल्प त्याच्यामध्ये निर्माण होतो, अपत्र होतो, तो धर्मावरून जातो. म्हणून आपण समाज व्यवस्था नाही काय होतं त्याला आता लोकांमध्ये गेलो आणि काय कसं करावं, अशी काही लोक विषय व्यवस्था करतात. ज्यांनी विषय व्यवस्था इथून केली की त्याचा कार्यक्रम आटोपलाच म्हटले. कारण परमेश्वराचे धर्म भेटणं एवढं सोपं आहे का? अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या केल्या. परमेश्वरांनी जे आपण चांगलं जे कर्म केलेलं आहे, बोटी ते साचवलं आणि ते आपल्याला एकाच वेळेस दिलेलं आहे. म्हणून आपण इथपर्यंत पोचलो आहे. आणि इथपर्यंत पोचल्यानंतर परत आपण ते चुकीचं करायचं, कारण तो संस्कार आहे तो, म्हणून तो विषय व्यवस्था करतो. त्याला सारं कळतंय तरी असा का वागतोय, असा का बोलतोय, असा का राहतोय, करतोय, कृती करतोय, तर तो संस्कार आहे. या संस्कारातून तर बाहेर पडायचं आहे. म्हणजे आद्यमळ बोलीचे म्हणजे जीवस्वरूपीचा दोष आहे. धातू कलंक न्याय कार्याशी आला. आद्यमळ बोलला, आद्यमळ चिटकला, त्याला आता तो कार्याशी आला.
जीवा जन्म बोलीजे म्हणजे काय? चैतन्य म्हटले तेनिशी जन्म पातला म्हटले, तेनिशी मळ लागला. तो जीवाचा जन्म झाला. कशाने म्हटलं? म्हणजे मी चैतन्य असं म्हटल्यानंतरच त्याचा जन्म झाला म्हटले. तेनिशी मळ लागला. जन्म होताच त्याला मळ पण लागला म्हटले. तर चैतन्य मग म्हणितल्याने जीवाला जन्म झाला आणि तमाबाहेर पडला, मळ लागला. तमाबाहेर तो पडला, मळ लागला. पहिला आद्यमळ लागला. आद्यमळ लागलं चैतन्य मग असे म्हणितल्यानेच वचनातील 3 कार्य झाले म्हणते. नुसतं चैतन्य असं म्हटल्याने कार्य 3 झाले. कोणते कोणते कार्य झाले? आद्यमळ का म्हणावे म्हटले? आद्यमळा 3 कार्य काय झाले? का तो अन्यथा ज्ञानाने उठला, स्वीकारला आणि अन्यथा ज्ञानरूपी त्याचा जन्म झाला. 3ही कार्य ते नुसतं एका कृतीनं, ते बी मानसिक. त्यांनी कृती केली का काय तिकडं जाऊन गेलं? फक्त मानसिक. तर मग आद्यमळाला आद्यमळ का म्हणावं म्हटले? तर अवघ्या मळा आधी लागला म्हणून. आद्यमळाला ह्या चैतन्य मग असे म्हटल्याने ज्या मायेचा आद्यमळ जीवाला लागला, तर त्याला आद्यमळ का म्हणावं? त्याला नामना का बरं आद्यमळ दिली? तर सर्वात अगोदर तोच लागला. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे आता कोणत्या देवतेचं मळ आपल्याला लागलेलं नाही. अजून सुरुवात आपली त्याच्यातूनच झाली. तो सर्वात अगोदर आहे म्हणून त्याला आद्यमळ म्हणावं म्हटले. सर्व मळाच्या अगोदर लागला म्हणून त्याला आद्यमळ म्हणावे. तर अवघ्या संसरण आधी म्हणून आद्यमळ. सर्व सृष्टीच्या सुरुवातच प्रक्रिया सृष्टीची इथून आहे. सृष्टीच्या अगोदर सृष्टीची रचना सुरुवात झाली कुठून? मायेपासून. आणि मायेने जीवाला आद्यमळ लागल्यापासून. त्याच्यामुळं आद्यमळ म्हणतात. सृष्टीला मूळ म्हणून त्याला आद्यमळ म्हणा. ते नेहमी सृष्टीच नाही. ही क्रिया केल्याशिवाय सृष्टीच नाही, सुरुवातच तिथून आहे. सृष्टी कोणासाठी? जीवासाठी. जीवच नाही. जसं आपण कार्यक्रम घेतला आणि माणसंच किंवा लग्न मंडप चालू आहे, धावपळ चालू आहे, नवरा बायकोच नाही, आहे की नाही? चालली कशासाठी? तसा हा प्रकार आहे. म्हणले सृष्टी तेनेविन नाही, जीवाविन नाही. आणि हे लावल्याशिवाय सृष्टी सुरू होत नाही म्हणून आद्यमळ म्हटले. अवघ्याची आधी तेने लाविला म्हणून आदिमळ. अवघ्याची आधी म्हणजे सर्वांच्या अगोदर जीव देवता प्रपंच या तिन्हीचे स्वरूप धर्म जे कार्यशी आणणारा जो आहे तो परमेश्वर, त्याने लाविला. म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने सर्वात अगोदर काय लावलं? हेच लावलं नाही. समग्र देवतेच्या पहिले, सर्व देवतेच्या अगोदर त्याला आद्यमळ म्हणितले. सर्व देवतेच्या आद्यमळाच्या मळ लागायच्या अगोदर सर्वात अगोदर या मायेने मळ लावला म्हणून त्याला आद्यमळ म्हणावं म्हटले. का मळ का म्हणावे म्हणे त्याला? आद्यमळाला मळ का म्हणावे? मळ म्हणजे संकोची. मळ म्हणजे मैळी. मळ आपण कशाला म्हणतो? शर्ट मळाला, साडी मळाली, कपडे मळाले आपण म्हणतो की नाही? मळ म्हणजे मळ, आहे की नाही? ते मळ म्हणजे संकोची. त्याला संकोच म्हणते. मळी म्हणजे मळाला संकोच झाला. तर हे 100 ब्रह्मांड एवढा जो होता या जीवाचा स्वरूप, ते 90 ब्रह्मांडे संकोच बसला आणि 10 ब्रह्मांडे राहिला. म्हणजे संकोच 90 ब्रह्मांडे बसला. त्याच्याशिवाय तो लहान होत नाही, त्याच्याशिवाय त्याच्या सामर्थ्य येत नाही. दोन्ही प्रक्रिया त्याशिवाय होतच नाही म्हटले. त्याला लहानही करायचं आहे, कारण त्या कर्मफळात गेल्यानंतर त्याचा आकार त्याला घेता आला पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यात सामर्थ्य आलं पाहिजे मळ घेण्यासाठी आणि परत पुढं जाण्यासाठी. तर मैळी म्हणजे जीवस्वरूपी स्फटिकाकार होते. त्याला हरित वर्णाचे मलिनत्व आले. जीवस्वरूप देवाने सांगितलं. जीव स्फटिकार सांगितलं का नाही? स्फटिक म्हणजे काय? आरपार दिसणार. ऑलरेडी जीवाचं स्वरूप जे आहे स्फटिक रूप आहे, पण जीव आहे का कोणी आरपार दिसणार? याचं आतमध्ये काय बोलतो, काय डोक्यात काय आहे की नाही? आरपार दिसा, स्पष्ट असला पाहिजे. जीव पारदर्शक असला पाहिजे. परमेश्वराने जो सांगितला आहे तसा स्फटिका रूप आहे. पण त्याला आता हे केल्याने काय होतं? हरित वर्णाचं मलिनत्व आलं आद्यमळाला, म्हणून मळ म्हणावं म्हटले. आद्यमळाला का मळ म्हणावं? त्याच्यामुळे मलिनत्व आलं आहे, त्याच्यामध्ये संकोच बसलेला आहे म्हणून त्याला मळ म्हणावं म्हटले. आद्यमळ लागल्या जीवाशी आल्हाद अति खेद नाही. आता जो आद्यमळ आहे, जीवाला आनंद होतो, दुःख होत नाही. जीवाला आनंद होतो तर दुःख का होत नाही म्हटले? कारण आद्यमळ लागल्यानंतर लागला, आपण म्हणतो लागला म्हणजे काय? खडा लागला, काय होईल? नको. तसं लागला या शब्दाचा अर्थ मग त्याला दुःख झालं का? सुख झालं का? नेमकं होतं काय म्हटले? तर दुःख काही होत नाही म्हणले. तो आनंदच होतो, दुःख होत नाही. परत कोठून कोठपर्यंत? मनुष्यमळपर्यंत, म्हणजे मनुष्य होईपर्यंत. आता पुढं जाऊन हेच पुढं प्रक्रिया होते. एका ह्याची आद्यमळ लागला, आता विश्वाचा तो लावणार आहे, पुढं जाणार आहे. घेत तो मनुष्य होणार आहे. मनुष्य मळापर्यंत, यक्षिणीच्या मळापर्यंत. यक्षिणीची कर्मभूमीची सर्वात शेवटची देवता म्हणजे यक्षिणी. तर देवतेच्या मळापर्यंत जाईपर्यंत अधमती, म्हणजे त्यावेळेस तो घेईपर्यंत त्याला आनंदच होतो आहे. असं काही दुःख नाही होत, आनंद होतो आहे म्हणून तो घेतच राहतो आहे. ती क्रिया जी आहे ती सुखकारक आहे, ती दुःखकारक नाही. दुःखकारक असतं तर जीवाने थोडा विचार केला असता म्हणून तो घेत राहतो आहे. आणि इकडूनची क्रिया ऊर्ध्वगतीची थोडी दुःखकारक आहे. हे आपण आता वरती आलो, थोडं कष्ट पडतो का काय? इकडं जातो का काय? तिकडं जातो का काय?
काळजी घेत घेत आपण आलो. ती हां उतरताना आनंद. नाही, उतरताना आनंद, उतरताना जपूनच. कारण ब्रेक लागला पाहिजे. तर ते सांगण्याचं तात्पर्य काय की हे मळ घेताना या जीवाला दुःख होतं की सुख होतं, आनंद होतं. तो म्हणले आनंदरूप क्रिया असल्यामुळं तो मळ घेत राहतो. आणि हे मळ कुठपर्यंत, यक्षिणीच्या मळापर्यंत. म्हणजे काय फक्त मायेचा मळ घेतानाच आनंद झाला असं नाही आहे. सर्व देवतेचे मळ घेताना त्याला आनंद होतोय. कारण असा प्रश्न जर सांगितला नसता यक्षिणीच्या मळापर्यंत तर म्हटले फक्त मायेच्या मळालाच आनंद होतो, बाकीच्याला दुःख होतं. म्हणजे नेमकं काय होतं तसं नाही म्हणले, शेवटपर्यंत तो तसाच होतो. स्थूळ प्रपंची खेद आती, म्हणजे स्थूळ प्रपंचामध्ये जीवाला सुखही येत असते, दुःख येत असते. स्थूळ प्रपंच, स्थूळ म्हणजे कोणता? आता ज्यांनी मळ घेतले, म्हणजे आता आपण स्थूळ प्रपंचात, सूक्ष्म प्रपंच मळ घेण्याच्या अगोदर, पहिल्या दिवशी हा विषय क्लिअर केलेला. सूक्ष्म प्रपंच म्हणजे कोणता? मळ घेण्याच्या अगोदरचा. आणि स्थूळ प्रपंच म्हणजे मळ घेतल्यानंतरचा. आता इथं सुख आहे आणि दुःख आहे ना तुम्हाला, इकडं बरं वाटत आहे घरी गेल्यानंतर. मग तसं इथं दोन्ही आहे म्हटले, शिष्यमळात तसं नाही आहे. तर दुःखही येत असते म्हणले. हे दुःख बहुत सुख थोडे, आहे की नाही? ते संत म्हणतात, सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. तर हे जे आहे दुःख, या पर्वता एवढ्या दुःखाला घालवायचं असेल, त्यातून निघायचं असेल तर काय करावं लागेल? कवेल्याच्या गडावर येऊन इथून जावं लागेल वरती. इथून खाली नाही जायचं, वरती. खाली जाणं म्हणजे नरक, वरती जाणं म्हणजे देवसुख. तर जडवती केवळ दुःख, तृणादिकापासून मनुष्यापर्यंत दुःख प्रदान. आता हे थोडंसं स्पष्टीकरण केलेलं. यक्षीपासून विश्वफळपर्यंत सुख प्रदान, दुःख अनुषंगिक, चैतन्य फळी केवळ सुख. तर वेगळ्या देवतेचे कोणतं सुख, कोणतं मिश्र, केवळ कोणतं, फक्त दुःख कोणतं, हे देवतेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. तर अहम यातेने अन्यथा ज्ञान म्हणजे चैतन्य यालाच अन्यथा ज्ञान म्हणावे. चैतन्य असं म्हटलं ना तर तेच अन्यथा ज्ञान आहे. अन्यथा ज्ञान काही वेगळं नाही म्हटले. कारण मी तो नाही आहे, त्याला मी तो म्हणतोय ना. मी बारगाचे सर आहे का? नाही. पण मी बारगाचे सर स्वतःला म्हणून घेणं, असे आहे ना काहीतरी डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवतात, काहीतरी करतात, कागदपत्र बनवतात, आयडेंटिटी कार्ड बनवतात. त्याच्यामुळं तो चुकीची गोष्ट आहे. तर तेच चुकीचं आहे. चैतन्य मग यालाच अन्यथा ज्ञान म्हणावे म्हटले. बाकीचं अन्यथा ज्ञान दुसरं काही नसतं. अन्यथा ज्ञान म्हणजे आपल्या धर्मामध्ये जे अन्यथा ज्ञान आहे, दुसरीकडे नाही. ज्ञान, अन्यथा ज्ञान आणि अज्ञान. ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसे जाणणे ज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे त्याच्या व्यतिरिक्त मानणं. आणि हे आहे जे आहे ते नसणं आणि दुसरंच काहीतरी सांगणं म्हणजे अन्यथा ज्ञान. आणि आपण ज्ञानातही नाही, अज्ञानातही नाही, आपण अन्यथा ज्ञानात आहे. सारं जग अन्यथा ज्ञानात आहे. कोणी गुरुला देव मानतं, कोणी देवतेला देव मानतं, कोणी कशाला देव मानतं, कोणी वस्तूला, कशाला, प्रपंचाला देव मानणारे आहेत ना. निरीश्वरवादी हे प्रपंचाला देव मानतात. म्हणजे प्रपंच आहे, या प्रपंचातून आपल्याला सारं भेटतं म्हणजे तोच आपला देव आहे की नाही. त्याचे प्रमाण पण निरीश्वरवादीसुद्धा गीतेचे प्रमाण देतात. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी काय केलं? गोवर्धन पर्वताची पूजा करायला लावली, म्हणजे निसर्गाची पूजा करायला लावली. परंतु त्यांना हे कळालं नाही की श्रीकृष्ण महाराजांनी पहिले करंगळी म्हणजे स्पर्श केला, दया माया कृपा करून शक्ती निक्षेपली, मग करा पूजा म्हटली. म्हणजे तिथल्या लोकांनी काय केलं? स्थानाचे पूजन केलं, म्हणजे आपण देवाचे पूजन केलं, आणि तेच पुढं जाऊन धर्माला लागले. हे लक्षात येत नाही. हा सिद्धांत आपल्याकडे, त्यांच्याकडे नाही. जे बी आहे दगड ओटे गोटे जे बी आहे तिथं आम्ही आमची शक्ती निक्षिपलेली आहे, त्याला तुम्ही वंदन करा. त्याला देव समजू नका आणि त्याचंच बाकीचं सारी उपद्याप करू नका. परंतु आपण त्याच्या पुढे गेलो आहे, तिथंच शेवणं आहे, तिथंच उपार आहे, तिथंच स्नान आहे, सारं तिथंच देव म्हणून आपण सारं करायला लागलो. हे अन्यथा ज्ञान आहे. वंदनापुरतं मर्यादित, तेवढ्यापुरतं जे देवाने सांगितलं, जे जसं आहे तसे जाणणे तेच ज्ञान. नाहीतर शेवना करणारे भरपूर लोक आहे, परंतु त्याच्यातून काय होणार आहे? फक्त तुमचे पॉईंट दाबले जातील, बाकी दुसरं काही होत नाही. आहे की नाही? एक मानसिकता तयार होते. देवाने आठवायला लावले, देवाने शेवना थोडी करायची. शेवना कशाची करणार तुम्ही? त्या विशेषाची काय शेवना करता? दगड ओटे गोटे जे बी आहे तुम्हाला नमस्कारणी, पण कोणत्या उद्देशाने, काय उद्देशाने, तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हटले चैतन्य शब्दानेच उल्लेखानेच हे तिन्ही कार्य वर्तलं, तिन्ही वेळी म्हणजे बोलीजा शेवचे, म्हणून बोलीजा असं म्हटलं. आणि त्या पद्धतीनं हा जो जीव आहे चैतन्य मग असा म्हटला ना, आता चैतन्य मी आहे असं म्हणून उठला. पण आता उठल्यानंतर काय झालं कार्य? म्हटले माया सृष्टी जीव, जीव सृष्टी प्रपंच. आता काय झालं? म्हटले माया सृष्टी जीव, या मायेने या सृष्टी जीवाला आणलं, आद्यमळ देऊन बळ दिलं, आणि ह्या जीवाने काय केलं? मग या सृष्टीत येऊन उद्योग काय केले? प्रपंच रचला.
आणि त्याच्यातच अडकला कोसकिडीच्या याच्यानुसार, कारण हा प्रपंच आदमती का रची आता पुढे येणार आहे. तर ह्या मायासृष्टी म्हणजे मायेने जीवाचे सृजन केले आणि जीवसृष्टी प्रपंच म्हणजे जीवाने प्रपंचाचे सृजन केले. मायेने जीवाला आणलं आणि जीवाने प्रपंचाला तयार केलं. तर मायेने जीवाला सामर्थ्य दिले आणि जीवाने भैरव स्वरूपातून भूती आणली. मायेने जीवाला सामर्थ्य दिलं आणि हे अव्यक्त स्वरूपी हे जे अष्टदा प्रकृती आहे ज्याला आपण प्रपंच म्हणतो ते कुठं आहे? अष्टभैरवाच्या ठिकाणी. आणि मग त्या अष्टभैरवातून त्यांनी ते आणल्यानंतर आता ही प्रक्रिया तो चालू का. त्याला सामर्थ्य भेटलं ना. आता सामर्थ्य भेटल्यानंतर मग तो काय करणार? चुकीचंच करणार आहे. माकडाच्या हातात जर आपण काय दिलं तर तो काय करणार? जाळीतच हिंडल ना. तसं आहे, आपल्याला सामर्थ्य दिलं परंतु कायसाठी दिलं हे माहीत नसल्यामुळं तो आता प्रपंच तयार करून त्याच्यात अडकणार आहे म्हटलं. तस आणि हे सारं बोधाद्वारे समजून उमजून परत त्यातून आपल्याला बाहेर निघायचं. म्हणजे बघा ही प्रक्रिया कशी आहे, आत आलो आहे आणि आतून परत आपल्यालाच बाहेर निघायचं आहे. निघणारे आपणच आहोत, निघायचं आपल्यालाच आहे आणि त्यालाच प्राप्ती म्हणतात. ती बाहेर पडण्याची प्रक्रिया मग साधनेतून, मग अध्यात्मातून, मग तपस्येतून होत असते. तर मायासृष्टी म्हणजे सृजनात सृष्टी, म्हणजे मायेने जीवाचे सृजन केले आणि मायेने जीवाचे सृजन केले आणि जीवाने प्रपंचाचे सृजन केले. तर आथिले सुजिले ते जीव म्हणजे आदिले म्हणजे काय? आयते होते ते सृजिले म्हणजे तम स्वरूपातून हरित स्वरूपात आणले आणि तेथून सृष्टीत आणले ते जीव म्हटले. ते जीव हा काही तयार केला का मायेने? नाही, जीव होताच ना अगोदर. त्याला फक्त आणलं आहे ते मी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं. आणता आणता त्यांनी त्याला जे द्यायचं लावायचं ते लावलं आहे आद्यमळ. त्याच्यामुळे तो होताच, तो काही तयार केला नाही. नाही तर एखाद्या मनात शंका येईल मायेने जीवाला आणलं म्हणजे मायेने जीवाला तयार केलं. परंतु अनादीच्या पदार्थामध्ये जीव हा पदार्थ आहे, मायेच्या तमात तो आहे. आणि अन्यथा ज्ञानाकडं म्हणजे तिकडं जे अन्य राहाटीमध्ये, कारण मायेपर्यंत जे बी वेद आहे परमेश्वर सांगतात हे वेदाला, एखाद्या वेदाला मायेचं फक्त अस्तित्व ज्ञान आहे, बाकी ते जाणतच नाही. भैरवापर्यंत विश्वपर्यंतच वेद जाणतात, बाकीचं पुढं पुराणे शिराब्दीपर्यंत देखती स्पष्ट सांगितलं. त्याच्यामुळं चारही वेदाचा अभ्यास करून सुद्धा त्याला परमेश्वराची जाणीव थोडी होणार नाही. परमेश्वर म्हणजे या चारही युगी परमेश्वर नेनिजे न पाविजे, परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. 4 युगाचे धर्म आहे. ते साऱ्या धर्माचा जर एकाच वेळेस आपण अभ्यास करून एकाच वेळेस तो धर्म सांभाळायचा म्हटलं तरी त्या जीवाला त्या परमेश्वराची जाणीवही होणार नाही, ओळखही होणार नाही, तेव्हा प्राप्तीचा तो विषयच नाही. आणि हे सारे आहे कोणाचे? देवतेचे धर्म. त्याच्यामुळं परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवल्या जातो आणि परमेश्वराकडूनच परमेश्वराची प्राप्ती पण होते म्हटले. तर ह्या तम स्वरूपातून हरित स्वरूपात आणले म्हटले, तेथून सृष्टीत आणले ते जीव म्हटले. तर तो त्यांनी काय केलं म्हणले? प्रपंच हा मुळात 5 भूते 3 गुणांचा होता म्हटले. मग आता शब्दाशा जर अर्थ घेतला आणि अर्थाने म्हटले तर मायेने जसं जीवाला तयार केलं, मग त्या जीवाने प्रपंच तयार केला काय? नाही, तो होताच ना. तो आणायचं काम केलं आहे. जसं मायेने परमेश्वराच्या प्रवृत्तीनं या जीवाला बाहेर आणलं तसं आता याच्याकडे जे सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने या जीवाने अष्टभैरवाच्या ठिकाणी असलेले जे अष्टदा प्रकृती ती आणलं. याचा अर्थ या जीवानी तयार केला असावे नाही. प्रपंच तर हा 4था पदार्थ नित्य अनादीचा सांगितलेलाच आहे म्हटले. मुळात 5 भूते 3 गुणांचा बांधा हरिस्वरूपात नव्हता, तिथं एकत्र नव्हता. कारण अष्टभैरव आणि अष्टभैरवाच्या ठिकाणी 8 भूते आहे की नाही, 5 भूते 3 गुण हे होते. ते आल्यानंतर एकत्र केले. तिथं एकत्र होते का? तिथं वेगळे होते. एक मुख्य बाकीचे अनुषंगिक म्हणजे 8 64चा तो कडतर जो व्याप आहे तो इकडं आल्यानंतर त्यालाही मायेचा आधार आहे. म्हणजे जसं जीवाला अव्यक्तिस्वरूपी मायेचा आधार आणि व्यक्तिस्वरूपी प्रपंचाचा आधार मध्ये असण्याची नाही, तसं प्रपंचाला अव्यक्तिस्वरूपी अष्टभैरवाचा आधार आणि व्यक्तस्वरूपी मायेचा आधाराशिवाय, कारण सामर्थ्य नाही ना, जीवामध्ये सामर्थ्य नाही आणि प्रपंचामध्ये सामर्थ्य नाही. देवताला आधाराची गरज नाही, कारण देवता सामर्थ्य आहे, परमेश्वराचा तर विषयच नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे ते स्वरूपात म्हणजे ते एकत्र नव्हता, गुणाचा बांधा काही असा नव्हता. मग जीवे सृजिला म्हणजे मायादत्त सामर्थ्याने जीवाने भैरव स्वरूपातून आणून त्याला तयार केला. तो प्रपंच त्याला तयार केला तो. त्याला जशी आता वीट आणली, माती आणली, रेती आणली, सिमेंट आणलं, पाणी आणलं, आपोआप बिल्डिंग होईल का? सारं मटेरियल आणलं आहे तुम्ही, पण मटेरियलचा आता बांधणी करावा लागेल ना, तेव्हा मग बिल्डिंग तयार होईल. तसं आता हे मटेरियल दिलेलं आहे
आणि त्या मटेरियलला तयार करण्यासाठी सामर्थ्य पण आता जीवाला दिलेलं आहे. आणि मग त्या जीवानी हा सुरुवात केलेली आहे. कवन्या म्हणले जैसे तुरक येत सृजिले. आता तुरक म्हणजे इथं मुसलमानांचा उल्लेख आलेला आहे. जे तेव्हानी काय सांगितलं की म्हणजे पक्षकार काय म्हणतात, तुरक म्हणजे मुसलमान. येत भारतात काही नव्हते म्हटले. भारतात तुरक नव्हते, कधीच नव्हते, मुसलमान नव्हते. मग काय म्हणजे कोणत्या काळी सुजिले म्हणजे आणले, कोणाला तरी काळी आणले म्हटले. आणि ते आणले त्याचा इतिहास आहे सांगितला. म्हणले जरासंध प्रसंगी कालयवनाने आणले. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही तेव्हापासूनची बाबांनी त्या दिवशी सांगितलं की हे सारं कळतंय म्हटले. हे सारं कळतंय म्हटले. आणि मग हे जे कर्मकांड करणारे विधी हे कोण आहे, तर मी बोललो म्हटले विकाराने गेले. म्हणजे विकारी गेलेले नाही म्हटले, हे त्यांच्याच वंशजे म्हटले. हे त्यांच्याच वंशजे तिकडे इकडे येऊन गुरुमाकूळ घालून राहिले म्हटले. आणि आपण इकडून जी वंशजे मग आपली फाईट होणारच ना म्हटले. बरोबर की नाही. तुम्ही कोणाचे आहे, तुमची परंपरा काय आहे, तुमचं ते काय म्हणतात त्याला DNA. हां, यांचा DNA तोच आहे की नाही. ज्यांचं आहे त्यांचं तर आहेच. ते देशामध्ये म्हणा समाजामध्ये अशांतता पसरवतातच आहे. पण इथं आलेला सुद्धा जर तसं करत असेल तर त्याचा DNA तोच आहे, फक्त तो इकडं आलेला आहे. काहीतरी कळत न कळत त्याच्याकडून काहीतरी चांगली क्रिया घडली, देवानी दयामाया कृपा करुणा म्हणून त्याला इथं आणलेलं आहे. पण DNA मात्र त्याचा तोच आहे. इथं आलं आहे, बोध झाला आहे. परमेश्वर काय, देवता काय, प्रपंच काय, जीव काय, हे सारं कळालं आहे. 5 स्थळाचा अभ्यास करतो आहे. तरी तो ज्योतिषशास्त्राचे दुकानं थाटत असेल तर, तरी तो ट्रॅव्हलचे धंदे करीत असेल तर, तरी तो भोळ्या भाबड्या जनतेला, समाजाला, अज्ञानाला, मजबूर जनतेला फसवत असेल तर तो DNA तोच आहे. मला ते बी पटलं, लक्षात आलं. म्हणलं बरोबर आहे, DNA शिवाय होत नाही. बाबांचं सर्व चिंतन होतं. आता ते मी म्हणत राहतो, पण हे बिल आता मी बाबांवर फाडलं. आहे की नाही. तर त्यांनी उदाहरण कशाचं दिलं, तुरक जे होते, मुसलमान जे होते, ते काही भारतात नव्हते म्हणले, ते आणले गेले की नाही, आणले गेले. आणि मग त्यांची उत्पत्ती वाढली. महाराष्ट्रात दौलताबाद ही राजधानी स्थापन करण्याच्या हेतूने महमद तुघलक ज्यावेळी दिल्लीहून येथे आला त्यावेळेस तशा पद्धतीनं ह्या जीवानी तमात आयते होते मायेने हरितात आणले म्हणले. जे तमात होतेच ते मायेने आणले, आयतेच होते. तसंच तमातील जीवाने काय केलं, ब्रह्मांडीचे सृजन केले. म्हणजे आयते होतेच, कसलं अष्टभैरवामध्ये ते आणलं इकडं आयतच. तसं यांनी सुद्धा ते आयते होते म्हणजे ते काय तयार केले का, ते होते, इथं नव्हते, त्यांना आणले गेलं. तसंच हे सुद्धा आहे. म्हणजे बघा प्रमाण कुठले कुठले इतिहासाला लागतं. आणि त्याच्यातून आपल्याला इतिहासाचा काही एक भाग पण उलगडला जातो. मायेने जीवाचे आणि जीवाने प्रपंचाचे सृजन केले. पण कुठे केले म्हणले, कुठं केले, कधी केले, केव्हा केले, असं काहीतरी असेल का नाही का, फक्त केले म्हणायचं अंदाजाने, असं नाही म्हटलं. जीव तमीचे ब्रह्मांडी सृजन म्हणजे जीव तम स्वरूपामध्ये होते ते ब्रह्मांडामध्ये आणले. ते जीव तम स्वरूपात होते ते ब्रह्मांडात आणले मायेने. प्रपंचनाश म्हणजे सृजला म्हणजे प्रपंचनाशी म्हणजे 5 भूते 3 गुणांचा बांधा काही नव्हता. जीवे सृजला म्हणजे तो जीवाने अंगावर रचला. आता पुढं तेच येणार आहे, अंगावर रचला आणि तयार झाला, तो प्रपंच तयार झाला. तर माया सृष्टी जीव. दुसरा अर्थ काय म्हटले त्यांनी सांगितलं, सृष्टी म्हणजे सृजन म्हणजे काय झालं, विषय झाला. आद्यमळ हाच विषय झाला. सृजन तमाबाहेर आणण्यासाठी विषय झाला. आपण म्हणतो ना विषय व्हावा काहीतरी कशाला तरी, झाला म्हणजे पात्र झाला, विषय झाला म्हणजे पात्र झाला. तर तो पात्र झाला. पदार्थ म्हणजे जीव पदार्थ. आद्यमळ म्हणजे आद्यमळ कारण. आणि जीवाचं सृजन क्रियेला आद्यमळही कारण. आद्यमळ हेच कारण आहे ना. आता हेच कारण आणि पुढं कार्य. आद्यमळ कारण विश्वाच्या मळाला आणि कार्य झालं विश्वाचा मळ घेण्याला. मागे आपण काय झालं, खालचं मळ हे कारण होतं, वरचं कारण होतं. आता इथं काय, जो वरचं आहे ते कारण झालं. खाली मी तिथं बोललो होतो की बा उलटं होईल म्हटलं, तर ते उलटं होतं आहे. आता ते पुढं येणार आहे, लक्षात येईल अजून तुम्हाला. तर जीवसृष्टी म्हणजे सृजन क्रियेविषयी झाला तो विश्वमळ. आता विश्वमळ त्यांनी तयार केला. आद्यमळाप्रमाणेच पुढं प्रपंच रचला, त्याला विषय झाला, सहाय्यक झाला. आणि तो सहाय्यक होऊन तो काय केला, विश्वमळ देखील म्हणजे प्रपंच रचनेला कारण झाला. विश्वमळ आता ह्या प्रपंच रचनेला काळ झाला. पुढं आता तो सरकतोय. तर जीवाशिवाय स्वरूप आवरत नाही. आद्यमळाशिवाय जीव आवरत नाही म्हणून कारण. आणि विश्वमळ लागल्याशिवाय इतर पुढील मळ लागत नाही म्हणून कार्य. आहे की नाही. याच्याशिवाय तो पुढं कार्यच करत नाही. आणि हे कारण झालं आणि विश्वमळ रचलं, हे कार्य झालं म्हणून तो प्रपंच
रचला, हे कारण म्हटले. तर परंपरा स्थूळपर्यंत म्हणजे ही परंपरा कुठपर्यंत? स्थूळपर्यंत म्हणजे यक्षिणी मळापर्यंत. हे आता पुढं पुढं असंच चालू राहणार म्हटले, यक्षिणी मळापर्यंत जाणार म्हटले. हे आद्यमळ कारण, विश्वमळ कार्य, विश्वमळ कारण, भैरवमळ कार्य. आता पुढं पुढं जाणार आहे. विश्वमळ कार्य, भैरवमळ कार्य, असा परंपरेचा अर्थ यक्षिणीपर्यंत जाणावा आणि समजून घ्यावा म्हटले. तर परंपरा स्थूळपर्यंत म्हणजे टीकाकारांनी असं सांगितलं आहे की ही परंपरा जसं चैतन्य आद्यमळ कारण झालं, आता विश्वाचं कार्य झालं, विश्वाचं मग अष्टभैरव झालं, अष्टभैरवाचं मग खाली कैलास वैकुंठ आपली काय हे झालं, शिराब्दीचं झालं, शिराब्दीचं कैलास वैकुंठ, कैलास स्वर्गाचं, असं याला कारण कार्य पुढं पुढं ते यक्षिणीपर्यंत ही गोष्ट पुढं पुढं जात राहणार आहे म्हटले. अशा पद्धतीनं आज आपण इथं एक सत्र घेतलं. 3 वचनं आपले झालेले आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला आता यात इंटरेस्ट यायला सुरुवात होईल. कारण ही प्रक्रिया आपण करायला लागलो काहीतरी का मग इंटरेस्ट. आता प्रपंच आपण रचला ना, आता तो प्रपंच कसा रचला आणि तो प्रपंच आपल्या डोक्यावर कसा बसला हे बी आपल्याला कळणार आहे आणि त्यातून बाहेर कसं उतरायचं हे बी आपल्याला समजणार आहे. म्हणजे देवाने आपल्याला सारं सांगितलं आहे की हा रस्ता कुठं, हा रस्ता कुठं, हा रस्ता कुठं, हा कसा आहे, तो कसा आहे, काय काय अडचणी येणार आहे, काय काय प्रॉब्लेम येणार, सर्व सांगितलं आहे. पण करायचं मात्र कोणाला आहे? जीवाची कड करायचं आपल्याला. सांगणारा देव आहे, दाखवणारा देव आहे आणि करून दाखवणारा देव आहे. चालता बोलता देव तो दुर्लभ, म्हणजे सांगणारा आहे बी आणि करून घेणारा आहे. तो परमेश्वर आपल्याला भेटला आहे. असे अलौकिक अवतार आपल्याला भेटले, हे आपलं अवभाग्य आहे. तर आज आपण हे सत्र दंडोत बसा. भायगावचे कमळाकर दादा आज सकाळीच आठवण आली, म्हटलं यांचं काय फोन नाही, काही नाही, असा सहज अशी झलक आली बघा. ते आज आली. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. ते सिल्लोडपासून पुढं गाव आहे त्यांचं भायगाव, तिथून आलेले डायरेक्ट. तसं यांना फोन केला असेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो. तुम्ही बोलता काही? हां बोलणार ना.